नमस्कार. 4 सप्टेंबरला द्विधा हा सिनेमा आपल्या सगळ्या प्रेक्षकांसाठी भेटीस येतोय आणि आज आपल्यासोबत डायरेक्टर आणि स्टारकास्ट टीम आहे. ह्या त्यांच्याशी संवाद साधूया. पहिला प्रश्न तुम्हा तिघांसाठी सुद्धा. प्रत्येक सिनेमा प्रसिद्धी आणि पैसा ह्या पलीकडे काहीतरी देऊन जातो. सो द्विधा हा सिनेमा तुमच्यासाठी काय आहे आणि काय देऊन जातोय? अ, माझ्यासाठी खूप काही गोष्टी आहेत जे मी या सिनेमातनं घेऊन जातेय. अ, पहिली गोष्ट तर मला असं वाटतं की अभिनेत्री म्हणून सुद्धा मला खूप काही ह्याच्यात स्वतःला इम्प्रूव्ह करायला शिकायला मिळालं. कारण मी आत्तापर्यंत ज्या धाटणीचं काम करत आले आहे त्यापेक्षा ह्या सिनेमातली माझी व्यक्तिरेखा ही फार वेगळी आहे. मग ते बोलण्याची पद्धत असू दे, व्यक्त होण्याची पद्धत असू दे, सूर असू दे किंवा हातवारे असू देत सगळे. मी युजुअली मानसी म्हणून ज्या पद्धतीने एखाद्या गोष्टीला रिएक्ट होईन, त्यापेक्षा ही व्यक्तिरेखा जी आहे श्रावणी नावाची, ती फार वेगळ्या पद्धतीने रिएक्ट होते. सो मला स्वतःला एक वेगळी गोष्ट एक्सप्लोर करता आली आणि ज्याच्यामुळे अभिनेत्री म्हणून मला असं वाटतं माझ्या कक्षा रुंदावल्या गेल्यात. सो ती एक माझ्यासाठी घेण्याची गोष्ट आहे. आणि दुसरी नातेसंबंधांकडे बघण्याचा एक दृष्टिकोन नक्कीच. कारण आता ट्रेलर पाहिल्यावर लोकांच्या लक्षात येईल, की अर्थातच हे वडील आणि मुलीच्या नात्यावर आधारित हा सिनेमा आहे. सो म्हणजे मनात आपल्या सगळ्यांच्या आपल्या पेरेंट्सविषयी प्रेम असतंच. पण कधी-कधी काय होतं, की आपल्या वेगवेगळ्या गोष्टींनी आपण इतके त्याच्यात ऑक्युपाईड असतो, एन्ग्रॉस्ड असतो किंवा गुरफटले जातो असं म्हणू कदाचित, की मनात असून सुद्धा काही गोष्टी अनवधानाने थोड्या बाजूला सारल्या जातात आणि अ, तर त्या गोष्टींच्या बाबतीत अलर्ट थोडंसं ह्या सिनेमाच्या गोष्टींनी मी झाले असं मी म्हणेन. सो येस, माझ्यासाठी ह्या 2 टेक अवे आहेत. सर तुम्ही काय सांगाल? काय प्रश्न जरा सर लक्षात नाही. प्रत्येक सिनेमा काही सिनेमा असतात जे भूमिका प्रसिद्धी देते, काही सिनेमा असतात ते पैसा देतात. सो द्विधा हा तुमच्यासाठी सिनेमा काय आहे आणि हा तुमच्यासाठी काय देऊन जातोय? अ, हा सिनेमा माझ्यासाठी बरंच काही देऊन जातोय. एक तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक मला या सिनेमाने एक चांगला दिग्दर्शक दिलेला आहे. एक चांगला मित्र दिलेला आहे. एक चांगली अभिनेत्री, एक चांगली मुलगी मिळालेली आहे. हे दिलेलं आहे सर्वात महत्त्वाचं. आणि त्याच्यानंतर मला असं वाटतं, की जे काय आम्ही केलेलं आहे, ते प्रेक्षकांना नक्की आवडेल आणि आम्हाला नक्की त्याबद्दल दाद मिळेल. हे म्हणजे हा एक कॉन्फिडन्स मिळालेला आहे मला. आणि मला असं वाटतं, की हा सिनेमा प्रेक्षकांनी पाहावा आणि जे नातं वडील आणि मुलीमध्ये आहे, ते कशा पद्धतीने असू शकतं आणि त्यांची काय द्विधा मनस्थिती होऊ शकते, हे याच्यात सगळं आहे. खूप छान. सर. सेम प्रश्न. हो. ओके. माझा पहिला सिनेमा असल्यामुळे माझ्यासाठी लाईफटाईम एक्सपिरियन्स हा सिनेमा देऊन जातो आणि आपण फिल्म करू शकतो, हा कॉन्फिडन्स या फिल्ममुळे मला मिळाला. खूप छान. दॅट्स इट. मी म्हणेन की पोस्टरमध्ये आपण बघतोय की वडिलांचं नाव आहे. सो जर का आज बाबांना तुम्हाला थँक यू एका गोष्टीसाठी आणि सॉरी जर का एका गोष्टीसाठी बोलायचं असेल, तर ते काय असेल? सो थँक थँक यू. यू म्हणजे माझ्या असण्यासाठीच थँक यू. सॉरी असं तर म्हणजे भरपूर गोष्टी आहेत. मी खूप खूप त्रास खूप दिला. खूप सॉरी. त्रास म्हणजे प्रत्येकाचं आहे ते सर मला हो, वाटतं. हो. तर सॉरी हां, कधी त्यांनी काही सांगितलं असेल ते मी ऐकलं नाही. कारण ते असं म्हणतात ना, की इंग्लिशमध्ये असं आहे, की बाय द टाईम वी रिअलाइज आवर पेरेंट्स वर राइट, वी हॅव अ चिल्ड्रन हू थिंक वी आर रॉंग. हो, दॅट्स सो ट्रू. तर ते तसं आहे. ते त्यावेळेला मला ते जे बाबा मला म्हणायचे ते कदाचित त्यावेळेला पटलं नसेल, आवडलं नसेल. पण आता मला ते समजतं, की नाही व्हॉटएव्हर ही वाज सेयिंग वाज राइट आणि ते तेव्हा न ऐकल्याबद्दल मी सॉरी बोलू शकतो. सतीश सर. येस सर. अ, बाबांचे आभार मानायचे आहेत मला, तर त्यांनी माझ्यावर केलेले संस्कार, ह्याच्यासाठी मी त्यांचे आभार मानेन. आणि त्यांनी जे काही माझ्यावर प्रेम केलं किंवा हे कर, तू ते कर, असं न सांगता तुला हवं ते कर, हे जे काही सांगितलं त्याच्यामुळे मी त्यांना थँक यू म्हणतो. मला ते हे सगळं करता आलं. कदाचित मी आता इथे आहे त्यांच्यामुळे आहे. त्यांच्या आशीर्वादाने आहे.
आणि दुसरं काय प्रश्न होता? सॉरी कशा सॉरी. हां, सॉरी एवढ्याकरता मला, की मी जे काही करतोय किंवा माझ्याकडनं जे चांगलं काही होतंय, हे पाहण्यासाठी ते नाही आहेत. म्हणून मला असं वाटतं, की तुम्ही असायला हवं होतात. असतात तर खूप छान झालं असतं, खूप आनंद झाला असता तुम्हाला. पण त्याच्यासाठी फक्त मला सॉरी म्हणायचंय. थँक यू. अ, मला थँक यू ह्याच्याकरता म्हणायचं आहे, जसं सर म्हणाले तेच गोष्ट आहे, की हे क्षेत्र जे क्षेत्र मी माझं करिअर म्हणून निवडलंय ते खूप काय म्हणू अनसर्टन आहे. सहसा पटकन पालक ह्या गोष्टींसाठी तयार होत नाहीत. याचं कारणही स्वाभाविक आहे, की फायनान्शियल सिक्युरिटी ही किती गरजेची आहे, ह्या काळजीतनं त्यांचं ते सांगणं असतं. पण तरीसुद्धा मला ह्या क्षेत्रात करिअर करायचं जेव्हा मी विचार केला, तेव्हा त्यांनी सपोर्ट केला. कारण कधी-कधी काय असतं, आपली सगळी करण्याची ताकद आपल्यात असते, पण एक थोडासा आपल्याला सपोर्ट मागणं मिळणं आणि एक खांद्यावर कोणाचा तरी हात असणं, तेवढीच गरज असते आपली. तर तेच एक्झॅक्टली माझ्या वडिलांनी माझ्या बाबतीत केलं. सो त्याच्यासाठी थँक सो मच. कारण फार गरज होती त्या सपोर्टची, म्हणून मी आज इथे उभी राहू शकले. आणि सॉरी याकरता म्हणेन, की माझे बाबा स्वतः सीए होते, खूप उच्च शिक्षित होते. सो त्यांना असं वाटत होतं, की माझ्या मुलींनी सुद्धा खूप शिक्षण घेऊन काहीतरी छान करावं, जे मी नाही केलं. अभ्यासात आय वॉज नॉट दॅट गुड. सो तिथे मी त्यांना डिसअपॉइंट थोडं केलं म्हणून सॉरी म्हणेन. खूप छान. मी म्हणेन की एक टॅगलाईन आहे तुमची चित्रपटाची आणि ती म्हणजे ती लाईनच खूप काही गोष्ट सांगते. कधी-कधी वेळच अशी येते की हं. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही पानं असतात, जी तुम्ही प्रत्येकाने अनुभवली असेल. जर का आज तुम्हाला ही टॅगलाईन कंप्लीट करायची आहे, कधी-कधी वेळच अशी येते की, तर काय असेल पुढे वाक्य? बापरे! हा फार अवघड प्रश्न आहे आणि ह्याच्या खरं हां. मी खरं असं ॲक्चुअली नाही, नाही. मी एवढ्यासाठी वेळ अशी येते, काय वेळ? कधी-कधी कधी-कधी वेळच वेळच अशी अशी येते. हां, येते वेळ की कधी-कधी वेळच अशी येते. मी माझ्या बाबतीतलं फक्त एवढं सांगू शकतो, की मला दिग्दर्शक व्हायचं होतं. पण कोणी विश्वास ठेवला नाही किंवा कोणी बॅकिंग दिलं नाही किंवा कोणी माझ्यासाठी पैसे तयार ठेवले नाहीत. त्याच्यामुळे मला ॲक्टर व्हावं लागलं. तर ते आहे. का वेळच अशी येते. हो, 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 हो. खूप पण छान. म्हणून आम्हाला एक इंडस्ट्रीला अख्ख्या एवढा चांगला ॲक्टर मिळाला सर. नाही, पण मला डायरेक्टर व्हायचं होतं ना. सर पण त्याचं अजूनही चान्स गेलेला नाहीये. नाही, मी हो, नाही ऑफ कोर्स येस, आज आज हां. काय हो. नाही. नाही, कबूल आहे. पण आणि काय तुम्ही झालात दिग्दर्शक, तुम्हाला चांगले ॲक्टर हवे असतील तर लक्षात ठेवा सर. अरे, नाही, नाही. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे गंमत म्हणून, की आता समजा कोणी जर इंटरव्ह्यू घेण्यासाठी आलं वगैरे, तर आम्ही सांगू की हीच बोलणार सगळं आमच्या वतीने. हो ना? कारण ती इतकं छान बोलते सगळं, जेवढं नाही आम्हाला बोलता येत. म्हणजे आम्हाला म्हणजे मला, सॉरी. नाही, नाही, मला है पण ना? चालेल. नाही, नाही. तर त्याच्यामुळे सो आता मानसी वाक्य कंप्लीट करशील. नाही, कधी-कधी मला वेळच ॲक्चुअली खरं कारण मला माझ्या अनुभवावरनं मला जे सांगायचंय ते सिनेमातच आहे तो डायलॉग. मी निलेश तुझ्या परमिशननेच ती वाक्य पूर्ण करते, की कधी-कधी वेळच अशी येते, की आपल्याला मनासारखे निर्णय नाही घेता येत. म्हणजे कितीही आपली इच्छा असली ती गोष्ट करण्याची तरी अ, काही गोष्टी आपल्या हातातच नसतात. सो वेळ तशी येते कधी-कधी, की नाहीच गोष्टी आपल्या मनासारख्या होत. खूप छान. नाही, कधी-कधी वेळच अशी येते, की आपण हतबल असतो. आपण काहीच करू शकत नाही. आय थिंक दॅट इज येस, आवर दॅट फिल्म. इज द दॅट इज अ फिल्म. ती आमची फिल्म आहे. येस. थँक यू. थँक यू तुम्हा तिघांचं सुद्धा आणि ऑल द बेस्ट म्हणेन ह्या चित्रपटासाठी. थँक थँक यू. यू सो थँक यू मच. सो प्लीज मच. बी काइंड टू आवर फिल्म.